म्हणजे मी असा विचार केला जेव्हा ती ओपन करेल बॉल तिला माहिती होतं हे डॉल मिळणार, पण ती पण सॅड झाली बघा. 1200 रुपये भरले आम्ही आणि डॉल्स बघा ना 20 रुपये. बघा कसं कलर बघा कसं चेंज झालाय. आपण फूड कलर सुद्धा टाकायचं नाही याच्यात, कारण फूड कलर आपल्या हेल्थसाठी चांगला नसतोय. नमस्कार मित्रांनो, मी अश्विन गरत तुमचं सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे 23 तारीख आणि आज आहे सानूचा बर्थडे गर्ल. ऍक्च्युली ना आम्ही परवा पण आलेलो शॉपिंग साठी, तर म्हणजे सानूच्या बर्थडे साठी शॉपिंग करायला आलेलो, पण काय झालं माहिती का, आमचा जो माईक होता आम्ही पूर्ण शूट केला पण ते रेकॉर्डच नव्हता झाला. तर आज परत आम्ही आलोय. ऍक्च्युली कालच यायचं होतं, म्हणजे काल रात्री, पण हे कुठे अलिबागला गेलेले. मी अलिबागला गेलो आणि अलिबागवर ना घरी येता येता मला रात्रीचे 11 वाजले. सानूला मला झुडिओ मध्ये शॉपिंग करण्यासाठी तिला फक्त आणि फक्त झुडिओ मधूनच कपडे पाहिजे, म्हणजे तिला स्ट्रीट वाले जे वाशीमध्ये आम्ही दाखवले ना एक पण नाही आवडला. तर आता आपण झुडिओला पण जाणार आणि मी एक सँडल घेतलेली ते मला रिप्लेस करायची आहे. सुजी पण आली आणि बघा सानूनी सुजीला पण घेऊन बॅग आणली तिच्यासाठी. बॅग आणली तिच्यासाठी, कुठेही तिला घेऊन जाऊ शकते. आणि आम्ही आता सानूला सांगितलं का सानू तुझा आज बर्थडे आहे, कुठे बाहेर जायचं का जेवायला? तर ती बोलते मला बाहेर नाही जायचा, मम्मीच्या आजचा काय खायचं तुला? चिकन तंदुरी खायची आहे तिला. तर आज तिच्या आवडीचं जे जे तिला हवं आहे ते आम्ही देणार आहोत. आणि सर्वात पहिले आता आपण मार्केट तिला पाहिजे तेव्हा देतोच. स्पेशल डे आणि सानूसाठी आम्ही दोघंही स्पेशल सरप्राईज पण आणलंय. तिला जे खूप जास्त आवडते ते आहे संध्याकाळी. आणि आता ना कसं आहे, सानूचा बर्थडे आहे ना, तर म्हणजे आम्ही ना हे 3 दिवस अगोदर शूट वगैरे केलेला आणि सानूचा बर्थडे स्पेशल आहे म्हणून आम्ही बाहेर जाण्याचा प्लॅन केलेला. तर खूप चांगला आम्ही एक ट्रिप करणार आहोत, जेणेकरून तुम्हालाही खूप काहीतरी नवीन बघायला मिळेल. कारण आम्ही पण आता खूप सारे कमेंट्स बघतोय की एकच टाइपचे व्हिडिओ बघून आम्ही बोर झालोय. तर आम्ही पण असा विचार केला की सानूचा बर्थडे पण आहे, आपल्याला कारण मिळतोय आणि त्याचबरोबर थोडंसं इन्व्हेस्ट करूया आपण आपल्या युट्यूब फॅमिलीसाठी. तर आम्ही असं विचार केला आपण थोडासा म्हणजे बाहेर कुठेतरी जाऊया आणि एक्सप्लोर करूया काहीतरी युनिक. म्हणजे तुम्ही पण नवीन मला वाटतं पहिल्यांदा बघत असणार आम्ही जे दाखवणार आहोत ते, तर तुम्हाला आवडेल 100% आवडेल. बाहेरच आम्ही ट्रिप प्लॅन करतोय. तर चला आता आपण वाशीमध्ये आहोत, वाशीमध्ये इनॉर्बिट मॉल जवळ आहोत. तर आता आपल्याला जायचं सेक्टर 16 मध्ये. स्नेहानी 2 दिवस अगोदर सँडल घेतलेली ती आपण एक्सचेंज करूया. मग ते सर्व झालं ना की मग डायरेक्ट सानूला घेऊन झुडिओ मध्ये जाऊया. केकची ऑर्डर पण द्यायची होती अगोदर, पण आम्ही घाई मध्ये इथेच आलो डायरेक्ट. तर चला मित्रांनो कंटिन्यू करा. तर फायनली आता आम्ही सँडल एक्सचेंज तर नाही झाली. अंकल बोला जी चप्पल बघून गेली ती गायब झाली आता. आणि आता आम्ही चाललो झुडिओ मध्ये सानूची शॉपिंग ना. तर बघूया आता सानूला काय इथनं आवडते. हा बघा इथे झुडिओ आहे आणि इथे तुम्ही सानूला बघताय. सुजीला बॅग घेऊन चालीस सानू, बघू सुजीला दाखव. मधला कलेक्शन खतरनाक असते ना. ह्या आपण कुठला आहे हा सीवूडचा आहे ना. सीवूड मधला एक नंबर आहे. कारण आपण आम्ही जेव्हा बेलापूरला जातो ना तिथे असं वाटतं रिपीट स्टॉक असते असं आम्हाला असं वाटतंय. आणि आता सानू चालली सानूचा कलेक्शन बघायला. चॉईस पण केलं सानूने. सानू कोणता चॉईस केलंस तू? बर्थडे बिड्डे साठी असं चांगलं वाटेल. छान वाटेल. गाऊन टाईप आहे ना, मस्त वाटते. कलेक्शन ना इथे एकदम नवीन नवीन असते. हा सानूकडे बघ अशी पिंक वाली आहे ना, घेतली झुडिओ मधनच घेतलेले. बघा किती सुंदर आहे. बर्थडे साठी होती. नाही तुला कसं पाहिजे? याच्यामधलंच पाहिजे. तर बघा आता सानूने एक ही टी शर्ट घेतली आहे, एक ड्रेस घेतलेला आहे हा, आणि हा पण तिला ड्रेस आवडलाय. आणि तिने एक शॉर्ट्स पॅन्ट घेतले कारण तिच्याकडे सेम अशी एक टी शर्ट आहे म्हणून. काय हे आवडलंय तुला? हे पण पाहिजे तुला? स्नेहा तुझी हरकत कलेक्शन आता पण तू तसंच घातलंस ना. समर कलेक्शन आहे बडी ना, मस्त आहे ना. दाखवा लागेल. फायनली सानूची शॉपिंग झालेली आहे. अम्ब्रेला पण आणलंय. गरम होते ना भरपूर. तर चला आता घरी जाऊ.
फॅमिली आहेत. कुठले दादा तुम्ही? कुठले? धुतुम गावातले. नाव काय? सतीश ठाकूर. अच्छा सतीश ठाकूर. थँक्यू सो मच दादा. हे बघा आता आम्ही जस्ट घरी आलोत आणि केक पाठवलेला आहे. थँक्यू. कोल्ड्रिंक येणार? घ्या घ्या काय लागतं, घ्या गरम भरपूर करते घ्या. ओके चला थँक्यू. तर बघा आत्ताच आम्ही जस्ट आलोय आणि आता ते स्विगीवाले भैया आलेले, त्यांनी आपल्याला बघा केक घेऊन आले. तर आम्ही विचारलं कोणी केक पाठवलाय? प्रसाद दादाने आपल्याला केक पाठवला. थँक्यू सो मच. थँक्यू प्रसाद मामा. बघा सांगू जय श्री महाकाल. तर आम्ही ना आत्ताच केक हे करून आलो बुकिंग, काय ऑर्डर करून आलो केकची, कारण सानूला ना असं कॅरेक्टरवाले केक्स खूप आवडतात. जर आम्हाला पहिलंच माहिती असतं का दादानी केक पाठवले तर आम्ही हे पण नसतं गेलो. कसं आपण घरातच करणार आहोत, असं आम्ही प्लॅन नाही केला, कारण आम्हाला बाहेर जायचा प्लॅन आहे म्हणून आपण घरातल्या घरात छोटंसं सेलिब्रेशन. माझ्या बर्थडेला 2 केक्स असतात. हो पहिल्यांदा होणार आहे ना सणोसा. तर चला जायचं आता, भरपूर गरम पण करते ना. आणि थँक्यू सो मच दादा, प्रसाद दादा पुन्हा एकदा, आणि जय श्री महाकाल. तर मित्रांनो आता आम्ही घरी आहोत आणि मला थोडंसं आता काम आलंय, तर मी वाशीला चाललोय आणि स्नेहा आता घरातली कामं आणि पुन्हा जे आपण चिकन आणलंय सानूला तंदुरीवाली म्हणजे कुकरवाली तंदुरी खायची आहे म्हणून ते सर्व मॅरिनेशन करून ठेवशील ना. आम्ही सगळं करून ठेवते, घर क्लीन करते, बलून वगैरे आले थोडेफार, आपण तिने हट्ट केली म्हणून ते सगळं हे करून ठेवते. मग तुम्ही या तोपर्यंत ना. तर चला मित्रांनो कंटिन्यू आता डायरेक्टली आपण संध्याकाळी ना त्या तंदुरी बनवायला गेल्यावरती बोलत आहे ना. तर चला मी पण तोपर्यंत वाशीशी जाऊन येतो. तर कंटिन्यू. तर मित्रांनो फायनली आता माझी पण बाहेरची कामं होती ती मी सर्व करून आलोय आणि हे बघा इथे असं आम्ही डेकोरेशन केलेलं आहे. एकदम सिंपल केलेलं आहे, कारण ऍक्च्युली आम्हाला ना सकाळी जायचंय ट्रिपला ना. कारण उद्या आपण कसं करणार आहोत, आपल्याला जायचंय तर आपण पटापट म्हणजे पहिले बॅग पॅकिंग करू. हो मी हे करणार. हा हे बघा सानूनी चॉईस केलेले कपडे झुडिओ मध्ये बर्थडे साठी होते, पण ते साईज नव्हती म्हणून तिने नाही घेतले. तर ही तिची चॉईस आहे. सिंपल कपडे आवडतात खूप. अरे वा नाही आवडत बघा, मस्त दिसते मस्त वाटते ना. आणि मित्रांनो आता उद्या सकाळची आमची म्हणजे अजूनपर्यंत तिकीट झालेलं आहे कन्फर्म, त्यांनी फक्त टाइम नाही सांगितला. तर सकाळची ट्रेन आहे, तर आपण जाणार आहोत ट्रिपला. तोपर्यंत तुम्ही आम्हाला कमेंट करून गेस करून सांगा आम्ही ही ट्रिप कुठे करतोय ना. आणि दुसरी गोष्ट आणखीन एक का हा ब्लॉग सानूच्या बर्थडेचा ब्लॉग जेव्हा आता बघून होईल ना तुमचा, तेव्हा ना मध्ये तुम्हाला एक आणखीन ब्लॉग बघायला भेटेल तो, कारण ऑलरेडी आमचा शूट झालेला आहे. नाहीतर असं वाटेल की अरे हे तर ट्रिपला चाललेत, मग हे कधी शूट केलेलं आहे, ते ऑलरेडी आम्ही शूट करून ठेवलेलं आहे. तर ते आपण टाकणार सानूच्या बर्थडे नंतर. हा म्हणजे हा व्हिडिओ तुम्ही बघितला ना का लगेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी बघायला भेटेल. मग त्याच्यानंतर डायरेक्टली तुम्हाला ट्रिपचं व्हिडिओ बघायला मिळतील. हा तर चला मित्रांनो कंटिन्यू. आता मस्तपैकी स्नेहाने आणि मी छोटासा सानूसाठी डेकोरेशन केलेलं आहे बर्थडे डेकोरेशन साठी, आणि गिफ्ट सरप्राईज पण आहे तुझ्यासाठी. तर आता आम्ही काय करणार आहोत माहितीये का, सानूसाठी ना केक ऑर्डर केलाय, तर तो मी केक घेऊन येते पटकन. तर हे बघू शकता तुम्ही, आता मी कधीपासून म्हणजे 3 तास झाले मॅरिनेट केलेलं आहे बघा चिकन. खूप सुंदर असं मॅरिनेट झालंय, खूप छान सुगंध येतोय. सानूची फरमाईश आहे म्हणून आज मी चिकन तंदुरी करते, नाही तर आपण कुठेतरी बाहेर गेलो असतो. केक पण आणलेला आहे आणि सानूची घाई चालली, तर आम्ही काय विचार केला पहिला तंदुरी कुकर मध्ये ठेवूया, गॅस चालू करूया, मग नंतर केक कटिंग करूया ना. कारण या प्रोसेसला तरी पण किती टाइम लागतेच नाही, 40 मिनिटं लागतात. 40 मिनिटं लागतात. स्लो सिट्या नाही देत ते, आपोआप आली तर आली, नाही तर मग ते वाफेवरती बनणार. सिटी लावतो आपण, पण ती एखादी 2 तरी सिटी होते. मग ऍक्च्युली नॉनस्टिक टाईप कुकर आहे, तुमच्याकडे असेल तर तुम्ही बनवू शकता. स्टील मध्ये पण ट्राय करू. खूप लोकांनी कमेंट केलं की आम्ही ट्राय केलं, खूप छान झालेला. बघा आता मी पॅक केलेलं आहे. आपण डायरेक्टली मीडियम टू स्लो गॅस वरती ठेवूया कुकर आपण. आणि आपल्याला टोटल 45 मिनिटं आपल्याला असंच ठेवायचं आहे. तर चला कंटिन्यू. आता सर्वात पहिले आपण सानूचा बर्थडे सेलिब्रेट करूया. फायनली सानूचा केक काढला.
हॅपी बर्थडे टू यू. सानूचे काय असेल सरप्राईज सांग? गिफ्ट. एक पप्पाकडून आणि एक मम्माकडून. पप्पानी पण एक घेतला आणि एक मी घेतला तुला, कारण तू किती दिवस पासून आमच्याकडून मागत होती ना. हा, तर आम्ही वाशी मार्केट मध्ये आता 2 ते 3 दिवस अगोदर मसाले आणायला गेलो होतो, हा, तेव्हा आम्ही सानूला तिला सुजी सोबत सोडून गेलेलो. हा, कारण तिला त्यावेळीच दाखवलं असतं, तिने त्यावेळीच आम्हाला फोडायला लावलं असतं, त्याच्यामुळे तिला लपवून ठेवलेलं तर तिच्यापासून. बघू काय निघलंय ना सानू. एक एक ओपन करायचं. ओपन कर. आणि माग किती आहे ते. काय दिलंय बघू. LOL 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 टू रिव्हील अ सरप्राईज. काय याच्यावरती. सिक्रेट मेसेज. ड्रेस प्लस कॅन्डी. काय याचा. वाव. अच्छा इथून असं दिलंय कसं डायरेक्शन. अरे बापरे, अजून आता एक छोटा आहे. मिरर. मी ओपन. अच्छा, डॉल निघाली याच्यामधून. हे काय डॉल. बागमध्ये. एक एवढी डॉल दाखवले बघा आणि दिले काय बघा. ऍक्च्युली आता सांगते, सानू जे बघते ना तिला असे डॉल्स दाखवतात आणि बघा आम्ही आणले प्राइस जे आहे त्याच्यातच, पण दिलं काय बघा. आपण त्यांना पण काय बोलू नाही शकत कारण हे बॉलच्या आतमध्ये असतात. ऍक्च्युली बॉल पण फेकवालच वाटते. मग खरंच सानूचा बर्थडेला एंडिंगला असेल, मी काही विचार नव्हता केला. बघा ना तुम्ही, मला एवढं हे वाटतं की माझी पोरीला वाटत होतं की LOLचा सरप्राईज मिळेल. म्हणजे मी असा विचार केला जेव्हा ती ओपन करेल बॉल, तिला माहिती होतं हे डॉल मिळणार, पण ती पण सॅड झाली. बघा 1200 रुपये भरले आम्ही आणि डॉल्स बघा ना 20 रुपये वाले. आणि म्हणजे 50 रुपये एक, म्हणजे जे काही ऍक्सेसरीज दिले त्याच्यासाठी ठीक आहे, पण 100 रुपयाची वस्तूसाठी आम्ही 1200 रुपये भरले. आणि पैसे गेले ते ठीक आहे, पण आमची मुलगी पण खुश नाही झाली. बघा आता जाऊ दे, आपण घेऊ तुला दुसरा घेऊ ना, मस्तपैकी चांगल्यावाला घेऊ. आपण बाहेरच्या कंट्री मधून मागवूया. ओके, गप्पा आपण तुला न्यू आणू. ओके. हा, तर हे बघा असे फसवणूक सुद्धा करतात मार्केटमध्ये. तिचा बर्थडे स्पेशल बनवण्यासाठी विचार केला सानू आम्ही, पण disappoint झाली त्याला त्यांची हे फसवणूक झालं. मुले. मी पण सॅड झाले. काय दिलंय माझ्या पोरीला. मी जाऊ पण दे. किती एक्साइटेड होतो, काय सानूची निघेल काय reaction बघण्यासाठी निघेल. मग. ठीक चल आहे, जाऊ दे, चल सानू जाऊ जायचं, दे. तंदुरी आपण खायची आता. चला कोणला तरी देऊया छोटे मुलांना. ओके, तुला दुसरा वाला घेणार. ओके, ओके. चांगलं, ठीक आहे? तर या मित्रांनो, सर्वांनी सानूच्या बर्थडेचा केक खायला खाण्यासाठी. खा सानू. खा. घे. मँगो वाला देऊ का नंतर खाशील? मँगो वाला. दादाचा. मस्त, एकदम फ्रेश आहे ना केक. हो. दादाने जे पाठवलं मँगो फ्लेवर, फर्स्ट टाइम ट्राय करते आणि काय लागतोय टेस्टी. वा. या मित्रांनो, सानूच्या बर्थडेचा केक खायला तू नाही देणार आपल्या युट्यूब फॅमिलीला? दे. बोलो. नाही येणार, तू खाऊन दे मग आता त्यांना. या. आता हे सगळं केक आम्ही काय करणार माहित आहे का, जेवण बिवून झालं ना की आपण जे सिग्नल वरती मुलं असतात ना त्यांना घेऊन जाणार, कारण आम्ही बाहेर चाललोय म्हणून कोणालाही इन्व्हाइट केलं नाहीये. आम्हाला असं वाटलं की आपला तिकीट होईल, आपल्याला निघायला लागेल असा आमचा म्हणजे डोक्यात होता, पण तिकीट आपला उद्याचा असणार, म्हणजे सकाळी लवकर मॉर्निंगचा असणार. तर बघा इथे किती चिकन घेतलं आपण. हे अर्धा किलो चिकन घेतलाय. मी वॉश करून ठेवलेलं, ऍक्च्युली 2 तास बाहेरच ठेवलं, मी विसरले. पण चला आता काय नाही, प्रॉब्लेम नाही, कारण AC ऑन होती ना. अर्धा चम्मच मी घेतलाय. इथे आला लसूणची पेस्ट रेडीमेड घेतलेली आहे ऍक्च्युली, याच्यामुळे ना याचा टेस्ट खूप छान येतोय. रेडीमेड घेतली. मी कारण खूप वेळा ट्राय केलेलं, जेव्हा पण हे असं टाकतो ना तर खूप छान टेस्ट येते. आता 1 चम्मच घेतली मी. आणि सानू पण आली बर्थडे गर्ल. शेजवान चटणी टाकूया आपण 1 चम्मच एवढी. सानूची फेवरेट. काय झाला का सॅड नको घेऊ सानू. आता सानूचं कसं आहे माहिती आहे का, जोपर्यंत तिला दुसरा भेटणार नाही नवीन तोपर्यंत ती अशीच करत राहणार आहे. पण आता इथे परत घेऊ आणि परत तसंच निघलं तर काय करशील बोल. हे काय टाकलंस? आपण हे टाकलंय सोया सॉस. सोया सॉस टाकलेलं 1 आहे. चम्मच.
आणि मग त्यानंतर स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला टाकले आपण 1.5 चम्मच. मीठ टाकायचं चवीनुसार. आणि मग त्यानंतर हळद. जास्त हे टाकायला लागेल कारण की आपण जास्त शेजवान टाकतो. अच्छा असं पण असते. होईल का आपण जास्त मसाला टाकला आणि थोडूसच टाकला मग काय फ्लेवरच नाही येणार. अच्छा. म्हणून एग अंडा पण टाकायचा. हा याला फ्रीज मध्ये ठेव. नाही आता मिक्स करूया. मॅरिनेट करायचं याला 10 ते 15 मिनिटं. तर हे बघा हे सर्व मसाले वगैरे अंडा वगैरे टाकून झाल्यावरती स्नेहा चांगल्या प्रकारे आता मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून जो चिकन आहे ना त्याला एकदम म्हणजे पद्धतशीर टेस्ट मसाले. लागला पाहिजे चिकनला. अच्छा आणि मॅरिनेशन साठी पण ठेवायला लागेल ना. हो. किती टाइम? आपण म्हणजे मी बोलतो ना जेवढं मॅरिनेट करतो आपण तेवढं टेस्टी होते. तर आता आपल्याकडे टाइम नाही तर आपण 15 ते 20 मिनिटच ठेवणार आहोत कारण टाइम झालेला आहे म्हणून. तर हे बघा चांगल्या प्रकारे स्नेहाने मसाले चिकनला लावून घेतलेत. आता मॅरिनेशन साठी अर्धा तास साईडला ठेवणार आहे. हो. तोपर्यंत हे बघा इथे आपली चिकन कुकरवाली तंदुरी बनते. 20 मिनिटं झाले ना. हा 20 मिनिटं झाली. बघा सिटी पण लागेल ना. हा. आवाज यायला लागला बघ मी हात लावला तर. हे बघा सिटी पण झाली. आणि हे बघा आता स्नेहा झाकण काढते कुकरचा. हे बघा पूर्णच बघा हड्डी तुटलेली आणि बघा पाणी पण सोडलेलं आहे. हा म्हणजे तो ऑइल पण असतो, तो मसाले सर्व हे होतात त्याच्यातूनच डीप करून खायचा. काय भारी लागते. हो हे बघा शिजली एकदम मस्त. कंबरचा काटा तुटला बघा सगळं कोंबडीची. कारण 2 शिट्ट्या झाल्या. हा ठीक आहे. टेस्टी एकच नंबर लागते. टेस्टचा तुम्ही काही म्हणजे बोलतात ना हेच नाही याच्यात प्रश्न की टेस्टी नसेल. टेस्टी तर एक नंबर असणार. मसाले पण बघा. तर बघा आता मस्त मॅरिनेट पण झालेलं आहे आपलं जो चिकन आपण ठेवलेलं आहे फ्रायसाठी. तर आता मी काय करणार आहे बेसनचं पीठ ॲड करणार आहे याच्यात. ॲक्च्युली ना याला कॉर्नफ्लॉवर पण लागतंय पण आज कॉर्नफ्लॉवर नाही आहे तर मी बेसन घेतलं 3 ते 4 चम्मच एवढा आपण कॉर्नफ्लॉवर घेतला आहे. थोडंसं मीठ पण ॲड करणार आहे मी कारण आपण बेसन टाकलं तर थोडंसं मीठ कमी होईल मग. आणि मस्त मिक्स करून घ्यायचं चांगलं असं. कॉर्नफ्लॉवर तुम्हाला जर बेसन नाही चांगलं लागत तर तुम्ही इथे ना तांदळाचं पीठ पण ॲड करू शकता किंवा कॉर्नफ्लॉवर जे मक्केचा पीठ येते तो. पण आम्ही तुम्हाला जर असे बनवून खायचं असेल ना तुम्हाला फक्त एवढंच सांगणार बेसनचं पीठ घ्या. जर बेसनचं पीठ नसलं तर मक्याचं पीठ घ्या. हो तांदळाच्या पिठामध्ये तेवढे काही टेस्टी लागणार. बरोबर. कॉर्नफ्लॉवरच चांगला लागतो हा कारण त्याच्यामुळे क्रिस्पीपणा येतोय. तर हे बघा चांगल्या प्रकारे स्नेहाने मिक्स केलेलं आहे चण्याच्या पिठाला. बघा कसं कलर बघा कसं चेंज झालाय. आपण फूड कलर सुद्धा टाकायचं नाही याच्यात कारण फूड कलर आपल्या हेल्थसाठी चांगला नसतोय. तर बघा खूप आता अजून चेंज होईल कलर. आणि मी जो गॅस ठेवला आहे तो मीडियम ठेवलेला आहे आता कारण जास्त आपण फास्ट ठेवलं तर करपेल बघा. मस्त आता स्लो गॅसवरती. किती सुंदर असा कलर आलाय ना. हो आणि टेस्टी पण एक नंबर होते. रेसिपी पण आज दाखवलेली आहे तुम्ही नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला नाही जमलं ना तर आम्ही ट्रिपवरनं आलो ना तर तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करा. तर हे बघा फायनली मस्तपैकी फ्राय वगैरे झालेलं आहे. कसं लागतं तुम्ही ऑलरेडी खाल्लेलं 2-3 पीस मला माहिती टेस्टी लागते म्हणून तिचं बोलतं राहवत काय बोलतात ते राहवत नाही तिला. हा कसं झालंय छान ना. शेजवान सरळ बस खा. तू पण घेच नाही बिंदास खा. हा आज तुझा बर्थडे आहे तू तशी पण बिंदासच खाते. आज पण एकदम मन सुकतो. तर या मित्रांनो तंदुरी खायला सानूच्या बर्थडेच्या दिवशी कुकरवाली तंदुरी. हे बघा किती छान झाले. डायरेक्ट हे बघा असं निघायला पाहिजे. लेग पीस एकदम इझी निघते. सानू खाव आरामात याच्यामध्ये डीप करून. तिला बघा हे जे आपला ऑइल वगैरे सुटतोय ना आपण जे बटर टाकतो याच्यात तर हे मसाले वगैरे त्याच्यात पडतात. या मित्रांनो तोंडात पाणी सुटलंय कुकरवाली तंदुरी खायला. अमेझिंग.
एक नंबर मित्रांनो, काय भारी झाली, अप्रतिम. सानूने या इसे कहते खाना, खरंच एक नंबर. सानू बघा, सानू बघू, दाखव कशी खाते. एक नंबर. आणि याच्यामध्ये मिक्स केल्यावरती आणखीन अप्रतिम लागते. ओ हो लजीज, एक नंबर. किती दिवसातून पप्पा लजीज बोलले ना. आपण जास्त इंट्रो नाही करू शकत कारण की मम्माची पण लाईट पण. अच्छा, इंट्रो नाहीये, व्हिडिओ. तर चला मित्रांनो, आता बघा सानूची फरमाईश, म्हणजे सानूला जे जे आवडते ते आम्ही मस्तपैकी बनवलंय. आणि आता मस्तपैकी आता आम्ही आरामात खाऊन घेतो. आणि अजून पण काहीतरी बनवलं असतं, पण कसं आपण ऑलरेडी केक पण खाल्लाय, तर ते भरपूर म्हणजे विचार करा एवढं सर्व आता आपल्याला खायचं आहे. तर मित्रांनो, फायनली मस्तपैकी तंदुरी खाऊन झालेला आहे आणि एकदम पोट भरून खाल्ली ना. थोडीशी राहिली पण आहे तंदुरी, कारण खूप जास्त होता, आपण केक पण खाल्ला ना, त्याच्यामुळे खूप जास्त झालेला. हा, आणि 1 किलोची एक कोंबडी होती ती तंदुरी, आणि त्याच्यामध्ये अर्धा किलो चिकन पण होता. तर त्याच्यामुळे आम्हाला संपली नाही, थोडीशी राहिली. आता खाली जाईन तेव्हा डॉगीजला घेऊन जाईन. आणि आजचा हा आमचा पूर्ण तुम्हाला ब्लॉग कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट करून सांगा. सानू थोडीशी सॅड झाली कारण तिचे LOL प्राइस मध्ये फेक, आणि आपण म्हणजे पैसे तेवढेच दिलेले जेवढं प्राइस आहे, पण ते एकदम चीप. म्हणजे एवढे लोक कसं काय कोणाचं फ्रॉड करू शकतात खरंच नाही समजत. ती खूप, आज तिचा बर्थडे आम्ही स्पेशल बनवायचा प्रयत्न केला, पण कुठे ना कुठे तिला ते फील झाला. तरी पण तिला आम्ही समजवलंय का तुला नेक्स्ट टाइम चांगला घेऊन येऊ, लवकरच घेऊ, ओरिजिनल घेऊ म्हणून. आणि आता आम्हाला सकाळी करायचे पॅकिंग, कारण ट्रिपचा प्लॅन केलेला आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक आणखीन ब्लॉग बघायला भेटेल, तो बाहेरचा असणार. तर चला मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. आय होप तुम्हाला आजचा आमचा व्हिडिओ आवडला असेल. तर या व्हिडिओला करा लाईक, चॅनलवरती नवीन असणार तर चॅनलला करा सबस्क्राईब. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत बाय बाय.